खुशी वाटून राहिली. कॉलेजमध्ये असताना फिरलो होतो राणीसोबत, तेव्हापासून आता चान्स आला. राणी मज्जा करू. बंटी खुश आहे ना बंटी? अरे हे होय वाटते बंटीची बायको. इकून तोंड करतो. बंटी रिंकूताईचे भाऊ आहेत नाही? बबली काही रिंकूताई म्हणू नको. चल आपण या रोडनं चल. मला याच्या तोंडात तोंड टाकायचं नाही आहे. तसं नाही म्हणू बंटी, काम सारे सोबतच पडते. आता झालं गेलं पार पडलं. राणी कधी येते काय माहीत. चल तिकडे जाऊन उभा राहतो. मी ते काम करतो. या ऑटो घेऊन आणायला येतो काय राणीले. नाही तर राणी मी जाईन इकडून, ते येईन तिकडून. नाही इथंच उभा राहतो. गावाला चालले वाटते ते टूरवर. उभे राहिले. शांता काकू यायची राहिली वाटते. बबली चल ना, आई वाट पाहत असेल ना आपली. हा चला. तुम्हाला वाटते मी बोलतोच काय? नाही बोलत नाही म्हणतात. रिंकूले म्हणा पाय त्याहीपेक्षा चांगली बायको भेटली मला. किती गुणाची. राणी लवकर ये राणी. एक जण दिसून राहिलं. बरं झालं हे बोलले नाहीत. नाही मस्त चौकशा, सांभार चौकशा. आई येते ग आई मी. राणी बेटा आरामशीर जाशील आणि आरामशीर येशील. किती दिवस लागतील? आई तू काही माझी काळजी करू नको. आता मी काही लहान नाही राहिली. काही कॉलेजमध्ये असताना किती दिवस टूरवर जात जाऊ मी. 15-15 दिवस जावं ना राजासोबत असे. आताही पण माझ्यासोबत राजा आहे. आई काही टेन्शन नको घेऊ तू. आणि बाकीचे आहेत अजून सर्वजण. तुला सांगितलं ना 10 जण वा मी सोबत. ठीक आहे राणी चल ये मग. राजाचा फोन नाही आला. निघालो की काही की येई काय माहित. अरे मोबाईल घरीच विसरली. काय झालं राणी बेटा? थांब आई, मोबाईल घरीच विसरली होती मी. राणी बेटा लयच कष्टाची पोरगी आहे. माणसासारखं काम करते. फोन करतो मग. हो आई पोचली कीच फोन करते मी तुला. पाय राजाचाच फोन आला वाटते. आई आता टाइमपास करत बसत नाही मी. चल निघतो. चल आता राणी गेली करमतही नाही. सुषमाच्या घरी जावं वाटते. वावरातच टाइमपास करा. चल मी बी जातो आता. काही गमत नाही घरात. भांडे गेले घासतो तेवढे आणि जातो. मावी कुठे गेली हो सविता? सविता सविता कुठे आहे हो सविता? आई इकडे आहो मी. पाय इली म्हटलं पटकन तयारी कर. हे काय मी झांबल करते काय तर. काय ठरवलं आणि काय होते तर. आई मनमोळासाठी मला म्हणून राहिला पण गावात जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ. पण मला माहिती आहे ना आई कुठंच नेत नाहीत. आली आई. इकडे आणा सविता. कायच्या निघून असतो? काही नाही आई. काय म्हणत होते? पाय असे करतो सविता तू. काय म्हणत होत्या? तुला म्हटलं ना तयारी करून ठेव म्हणून. आपल्याला गावाला जायला लागते. आई खरंच काय? आई कोणत्या गावाले? तुला सांगत नाही आता कोणत्या गावाले. फक्त तू तयारी करून बस. आलीच मी 10 मिनिटात घरी. जमलं आई मग. खुश आहो मी. याय लवकर बाहेरून मग मस्त तयारी करून ठेवतो. ओवी ओजस इकडे ये बेटा. चल लेकराची आंघोळ आहे ते सगळं करून देतो. मस्त लेकराची तयारी करून देतो. थांब ना म्हणा राजा. बायको साधी सुधी आहे. तिचा तो फायदा उचलून राहिला. पण ती माय छत्री आहे ना. तुझं घुमून राहिला. त्या पाठलागच करतो आम्ही आता. तू कुठे जातो कुठे नाही. आता पहिले मी तो ऑफिसला जातो. सून साधी सुधी असली सासूले भाग घ्या लागते मग सुनीच्या ऐकून. त्याचा संसार टिकते. तिकडून सविताच्या घरी चालली जातो. सविता म्हणेन काय मी येतो. बरं उद्या चालून जर राजाला माहीत पडलं ना त्याला म्हणता येते आम्ही बायाचा टूर काढला. घरातले गेले त्याला शौकीन. बापा रे ऑफिस तर किती मोठं आहे. काय सुट्टी आहे का ऑफिसले? कोणी नाही का की मी लवकर आली? अहो मैडम कोणतरी. बोलिए कौन चाहिए आपको? मुझे मेरा राजा बेटा चाहिए. राजा वो तो छुट्टी पर है 8 दिन के. छुट्टी पर है? मीटिंग नहीं है क्या ऑफिस की? ऑफिस की मीटिंग ऑफिस में रहती. ठीक है. हाँ ठीक है. थाम सुनो भैया सुनो. क्या चाहिए मैडम? ओ रानी मैडम ने क्या? वो भी छुट्टी पर है 8 दिन. छुट्टी पर क्यों है? कहाँ जा रहे वो? मैडम पर्सनल लाइफ में हम डिस्कस नहीं करते. तुम उनसे बात कीजिए. ठीक है. अरे बाप रे. हे सविताची बच्ची लढत बसते घरांनी. स्ट्रॉंग बनत नाही.
नवऱ्याने चांगला झापत नाही. बाई बाई सांग काय करतो. राणी न राजा हे लोणावळ्याला फिरायला गेले. पाय मीटिंगमध्ये ऑफिसमध्येच राहते. किती चाट मारली आहे ना. बरं बरं थांब म्हणा तू आता. तुम्हाला मी रंगे हात ना पकडीन तर या नावाची शांताबाई नको म्हणू. राजा म्हणून तो बायको संग असा वागून राहिला. बरोबर आहे. नाही तर मैसून पहिले कधीच रडे पडे नाही. राणी तुला शोभत नाही असं. दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करणं शोभत नाही राणी तुले. आता पकडतो त्याले. विचार करून राहिली साडी कोणती घालू की हेच कपडे घालू. नाही नाही साडीनं मला सुचणार नाही. ट्रेनमध्ये साधे सुधीच कपडे पाहिजेत. ओवी बेटा ओजस बेटा इकडे इकडे ये. हे लेकरं ना खेळतच राहतात निवड. ओजस हे राणीले बी शोभते काय असं. लेकरं दोन लेकराचा बाप आहे ना तो. अशाच्या मागं लागणं मला पहिलेच डाऊट आलता. जागते तो म्हणे की नाही राणीसोबत मी नोकरी करतो. मी म्हणून नाही बसणं उठणं सगळं एका जागी येते. पण आता इलाज नव्हता. शांताबाई आहेत का शांताराम भाऊ घरी आहेत काय? जा आहे ते घरी. शांताबाई कोण रागात आहे बाप्पा? नाही नाही सखाराम भाऊ रागात कायची. काय सांगू बापासारखा पोरगा निवडला म्हणून तोंडणे राहिलं ना. गावांदी बी ना मोलल्यांदी बी मला सांगता नाही कोणाले. ते म्हणतात ना खाणीवरच्या खाणीवर निघते म्हणून. बापही तसा लुचाट पोरगा तसाच लुचाट. कधी येते पासल्या पाहिजे तिथं. फोन केला ना निघतो म्हणे. निघालीच नाही काय अजून. पाणी यायचा चान्स दिसून राहिला का रस्त्यानं ओला करते काय. अजून आपल्याला याटो पा लागते. राजा आला काय निघेपर्यंत. खरंच नाही वाटे राजा मला. आता वाटून राहिलं खरं. चल ना लवकर. कोण वेळ करून राहिली. एक एक जण भेटून राहिलं एक एक जण चाललं. जाईपर्यंत काही खरं नाही बरं. राजा काही टेन्शन नको घेऊ. मी सगळं फिक्स करून आले. आरामात चल. गाडीवाल्याला फोन केला मी. याटो गिटोत नाही जायला लागत. टॅक्सी बोलावली मी. खरंच काय राणी जमला आता राजा राणी सोबत. राजा ही बॅग कोण आणली. राणी तुला माहित नाही. घरातून निघायच्या वेळेस कुठे चालला सांगितलं मी. मीटिंग आहे म्हणून बॅग आणली सोबत. राजा आता विनाकारण ओझ आहे की नाही त्याचं. राहू देता सांगून देता या मोठ्या बॅगेत ठेवली म्हणून. तसं मनात तुला कोणच विचारायला बसलं. थांब गाडी येते आता. राणी कितीची आहे ट्रेन. वेळ आहे अजून 2 तास. आपण आरामात जाऊन पोचतो राजा. घाई नको करू. अरे घाई नको करू नये. इथून सटक पहिले. म्हणतोच ना आता राणीच्या आईले. कौशल्याबाई आहे का कौशल्याबाई घरी. कौशल्याबाई घरी नाही आहे. सुषमाच्या घरी गेली हो का पायाले. हो माहिती झाली हे मोकाट आता. बरोबर आहे. आता होके आहेत ना. पोरीच्यानं कुठे जाऊ ना शकत होती. माय चल आता जातो सविताच्या घरी. आता इले म्हणत होती मी कौशल्याबाईले जरासं पोरीचं लग्न गिगन करून दे. हे असं बरं नाही. किती वर्ष ठेवशील असं. चल मी सुन वाट पाहिन. राजा कोण छत्री घेतली अंगावर. पाऊस तर नाही येऊन राहिला. राणी छत्री अशी घेतली मी कोणाला दिसलो नाही पाहिजे. तोंड थोडंसं झाकला जाते ना. तुला माहित नाही काय. राजा रिलॅक्स राह बा. असं नको लो चोरून लपून आल्यासारखं. आपण मीटिंगच्या कामासाठी चाललो. एवढं काय भ्यायचं काम आहे तुले. तू आता नोकरीला माणूस झाला. भाजीपाला ऐकणारा राजा नाही राहिला तू आता. कोण छत्री जमा करते. तो गाडीवाला येईन तर काय म्हणेल. किती अळानी माणूस आहे. घे जमला लवकर फोन करते गाडीवाल्याले. इथं टाइमपास नको करू. इथून निघालो की मग मला टेन्शन नाही. येते ना आला समजा 5 मिनिटात. तर आता जातो सविताच्या घरी. मी तर एकटं मन करते जावा त्या सुषमाच्या घरी आणि कौशल्यापाशी चांगले खटे काढा. कसं धाडते तो पाहिजे. पण किती बापरे. आता राजाला बी घरी गेल्यावर फोन करतो ना मी. कुठं आहे काय आहे सांग. सुट्टी घेतली दोघंही आणि मस्त तिकडे मौज मस्ती करायला चालली तिकडे लोणावळ्याले. बापा 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 बापा. दुसऱ्या धकमेरी नेतात माणसं आणि बायकोले घरी ठेवतात. ही शोभती येईल. खाऊ पिऊ बायको घालते आणि रंग रलिया दुसऱ्या बायको समोर करतात. हे चांगले फटकाराच लागते राजाले. आता लय झाला लाळ्याचा. सुटली नोकरी तर. सविता आहे का सविता. अरे शांता काकू तुम्ही. गुड्डी कुठे चालली तू. ती सासू नाही का घरी. आहेत ना येतात ना.
मार्केटला चालली काकू मी, काम आहे थोडंसं. गुड्डी, आम्ही माहिती आहे काय लोणावळ्याला जायचं ठरवलं. चलते का तू? नाही त्यांनी म्हटलं अजून म्हणशील तू शांता काकूनं सांगितलं नाही म्हणून. तसं तर म्हणा त्या सासूनं तुला सांगितलं तशी, पण तरी मी म्हणून राहिले तुले. शांता काकू, तुम्हाला वाटते काय माझ्या सासून सांगितलं असेल म्हणून? कोण आहे? अरे शांताबाई, झाली का तयारी? नाही हो सविता, इकून गालती ना मी कौशल्याबाईच्या घरून. ते घरीच नाही, काम होतं मला जरासं. तुझी तयारी झाली काय? आणि का त्या सुनील सांगितलं नाही काय? शांताबाई, भाडं लागते ना, फुकटाने देते काय कोणी? नाही तू नेशील तर मग. आई, तुम्ही म्हणजे सुनीली यासाठी कमाई पाहता? म्हणजे मग आता कोणत्या गावात जायसाठी मला कमाई करावं लागेल पहिले? बरं बरं, मला बरं हुशार करून दिला आई तुम्ही. शांताबाई, तू कायलीच घरी आली बिचारे. हे मामांगा पिचकाट आहे ना. पाहिलं शांता काकू, पाहिलं असे वागता का तुम्ही तुमच्या सुनीसोबत? पहा माझी सासू कशी वागते. गुड्डी, शांत राहतो. तूही तयारी कर. चल आपण सगळे जण जाऊ. सविता, येऊ दे त्या सुनीले बी. येऊ दे ना बापा, मागा डोक्यावर बसून येऊन राहिली ते. चल, मी बॅग भरतो पहिले मी. काही येत नाही शांता काकू. नाही, माझ्या सासूलेच नाही, लय सण हरकी आहे माझी सासू. तर ती नेसान तर ती भांडणं करीत माझ्यासोबत. जा जा. गुड्डी, पाय तू इच्छा असेल तर चल तू. अजून दोघी तिघी पाहतो मी. चल ना, पुष्पाले बी म्हणून पाहतो. बिचारी पुष्पालेच कोण नेते? पिंकीले शनिवार रविवार आला की तिला सुट्टी आहे. येते काय व हे काय मी. बाई शांताबाई गेली काय व? कुठे माय बाई, इले घेत बसतं. कधी पाहिजे ना माझ्या संग भांडत राहते. चल मस्त आता मज्जा करतो तिकडे. आता रोशनीचे बाबाने आले काय घरी काय माहित अजून. रोशनीचे बाबा, रोशनीचे बाबा, जाऊ दे, आपस मध्ये तयार होईपर्यंत येतात. पिंकी, काय करतो पिंकी? शांता काकू, आताच मी अभ्यास केला. हा पिंकी बेटा, असाच अभ्यास करत जाय. कुठे गेली आई? पुष्पा आली आली. पिंकी, चलता काय फिरायले? मस्त फिरवा आपण लोणावाळा. अजून कुठे कुठे चलता काय? आईले काम आहे का काही? शांताबाई, माय बाई, मी म्हणतो वावरातच गेली गे तू? पुष्पा, मी काय वावरात गेली? म्हणाला तू घरी आहेस की नाही आहेस. तू गेली काय वावरांनी? इकडे आली होती, तुझी आठवण झाली. मला चला पुष्पाला भेटायला जाऊ. तू आली नाही पुष्पा, किती दिवसापासून चक्कर नाही मारला. आई काय नाही शांता काकू, काय म्हणते आई? आई फिरायला चालतं काय म्हणते? पिंकी, शांत राह. पुष्पा, चल लोणावळ्याला जाऊ आपण मस्त. तुला काही भाडं भरा नाही लागत. तुझे भाडं त्या पोरीचं भाडं मीच भरतो. तयारी करा तुम्ही. आई आता चल तावा नाही म्हणू नको आई. आई चल आता. पिंकी, शांत राह बेटा, येते आई. पुष्पा, काय होका नाही घेईन ना? नाही शांताबाई, आजचा नाही होका, पण उद्या परवा मग कामाला जाईन ना. जाऊ दे, नको जाऊ. जरासा जीवाने फिरायला पाहिजे पुष्पा. आणि तू भाड्याची चिंता नको करू ना, मी भरतो ते भाडं सगळं. चल, पिंकीला कुठे जायला भेटत नाही, तिचे बाबा नेत नाही कुठे. मी ठरवलं, मस्त गाडी करतो स्पेशल, आणि आपण 5-6 जणी चाललो जाऊ. चल मग येऊ मी. तयारी करून ये माघारी तू. ठीक आहे शांताबाई. शांताबाई, असं कसं अचानक ठरवलं ते? आता दिवस कोणते, काय कोणते, पावसाळा आणि शांताबाई आता पेरण्या पारण्याचा टाईम. कोण काय तरी चालली शांताबाई? पाय आता 12 महिने कामं असतातच पुष्पा. सांग कधी काम असतो आपण? शांता काकू, चला चला शांता काकू. जाय, आई तयारी करायला लाव. ये माझ्या घरी तयारी करून दुपारपर्यंत. हा ठीक आहे शांताबाई. आई, शांता काकू किती चांगली आहे. शांता काकू म्हणजे आपलं भाडं भरतं म्हणते. कोणी भाडं भरत नाही आई. आई शांता काकू लय मस्त आहे शांता काकू. हाव ना पिंकी, पण मजुरी पडते ना माई. मजुरीच पाहिजे. आणि तू कधी मेली, मी मेली, मग कुठची खाशील मजुरी तू? कधी बी पाहिजे अशीच करते. जो मोका आला तो मोका साधतच नाही तू कधी बी. राहू दे, बोलत नाही मी. पिंकी बेटा, असं राग भरू नये. चालले मी गेलेले मग. पाय आता शांता काकूला हाव म्हटलं आणि खेळायला गेली चालली तू. आई तूच तर म्हणून राहिली. हावनी करून राहिली. चल मग. शांताबाईनं अचानक कोण ठरवलं काय मी? पहिले तर काही विषय नाही काढला. 2-3 दिवसाच्या अगोदर तर भेटली होती शांताबाई मला. बस तुला एवढंच काम आहे आई. असं कोण केलं, तसं कोण केलं, चांगला नको विचार करू. बॅग भरतो मी. पिंकी बेटा, त्या बाप असा आहे ना, म्हणून सगळा विचार मध्ये आहे पिंकी. तुला समजत नाही बेटा, तू लहान आहेस अजून.